हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे। तर आज आहे मंगळवार आणि खूप दिवसानंतर मी ब्लॉग स्टार्ट करते आहे, कारण मोबाईल माझ्याकडे नव्हता, कारण ह्यांचा मोबाईल खराब झाला आहे, त्याच्यामुळे हे माझा मोबाईल वापरत आहेत। तर पहिली प्रायोरिटी तर ह्यांनाच जाते, कारण त्यांना कामासाठी वगैरे मोबाईल लागतो। तर आजचा ब्लॉग हा दुपारनंतर स्टार्ट होते। तर आता किती वाजले? आत्ता वाजलेले आहेत 12:30 आणि दुपारच्या 12:30 वाजल्यापासून आजचा ब्लॉग आपला स्टार्ट होते। बघूया मी तुमच्यासोबत काय काय शेअर करते। सर्वात अगोदर तर मी तुम्हाला दाखवते, मी गावाकडून म्हणजे हे गावाला गेले होते, यात्रा होती, मी काही गेले नव्हते। तर यात्रेवरून येताना घरचा लसूण, गावरान लसूण आहे आणि कांदे आणि थोडंसं राशनचं तांदूळ पण आणले, कारण इडलीसाठी वगैरे लागतं। तर ते घेऊन आलेले आहेत, तर दाखवते मी तुम्हाला। तर भरपूर सारे कांदे घेऊन आलेले आहेत, अजून पण कांदे आणायचे आहेत, पण ह्यावेळेस येताना थोडेच घेऊन आले, नेक्स्ट टाइम गेले की अजून आणणार आहेत। लसूण मात्र भरपूर आणलाय, पण एवढा काही जास्त दिवस जाणार नाही आहे, अजून लसूण लागणार आहे। तर परत गेल्यावर येतील घेऊन। गावरान लसूण आहे, तुम्ही पाहू शकताय, हे दिसते का तुम्हाला? घरचा लसूण आहे, गावरान लसूण आहे। तर हा पण आणलाय आणि हा गावरान लसूण ह्यातल्या 2-3 जरी पाकळ्या टाकल्या ना भाजीला, तर पण टेस्ट छान येते। मला बाहेरचा लसूण म्हणजे जो आपण बाजारातून आणतो तो नाही आवडत, मला हाच गावरान लसूण आवडतो, कारण ह्याची टेस्ट जबरदस्त येते। आता हा गावाकडचा लसूण आणलाय, तर मला लसणाची मिरची पण घरी बनवायची आहे, तर ती पण बनवणार आहे, त्याची पण रेसिपी शेअर करेन मी कशी बनवते ती। आणि घरचं हे तांदूळ पण आणलेला आहे, इडलीसाठी लागतं म्हणून। तर मी आता मगाशी सगळं व्यवस्थित करून ह्याच्यामध्ये मी बांधून ठेवले, नंतर व्यवस्थित पुन्हा ठेवून देईल। तर आता हे इथे ठेवून देते आणि तुम्हाला मशीनचा आवाज येत असेल, कारण कपड्याची मशीन लावली आहे, कारण हे गावी गेल्यामुळे ह्यांचे भरपूर सारे ड्रेस होते यात्रेत वगैरे, सगळे खराब झालेले आहेत। तर ते सगळे मी मशीनला लावले, चांगले आता धुवून घेते, सुकायला घालते। ऊन तर फार झाले, आमचे सकाळचे कपडे परिचीन माझे धुवून झालेले आहेत, इथं मी सुकायला पण टाकलेले आहेत वरती। आणि आता ही काढून ठेवणार सुकलेली, आणि नंतर मग ही सगळी मी सुकायला घालते। आणि चपातीचं पीठ मळून ठेवलं आहे, मला चपाती पण बनवायची आहे। आणि हो, खूप दिवस झालं आमच्या इकडे विजाची यात्रा झालेली, फेब्रुवारी का मार्चमध्ये झालेली, आता माझ्या लक्षात नाही। तर त्यामध्ये मी काय काय आणलं होतं ना, जास्त काय वस्तू आणल्या नव्हत्या, 2-3च वस्तू आणलेल्या आहेत। मी म्हटलं होतं मी तुमच्यासोबत शेअर करेल, तर चला ते मी आता दाखवते तुम्हाला। तर यात्रा होऊन खूप दिवस झालं, तर यात्रेतून मी काय काय गोष्टी घेतल्या होत्या, जास्त काही नाही, फक्त मी परीसाठी घेतले, तर ते दाखवते मी तुम्हाला। सर्वात अगोदर ही पर्स घेतली आहे, तर तिला खूप दिवसापासून छोट्या साईजची हवी होती, पण म्हटलं लई छोटी साईज घेऊन त्यामध्ये काय बसणार पण नाही आणि मला पण उपयोगी येईल, त्यामुळे मग मी ही अशी पर्स घेतली आहे। 1 साईड पर्स आहे, तिच्यासाठी आणि माझ्यासाठी। तर कशी वाटते तुम्हाला मला नक्की सांगा। खूप छान आहे, मला तो खूप आवडली। त्याच्यामध्ये मोबाईल, एक पाण्याची छोटी बॉटल, आणि तुम्ही पाहू शकता आतमधून ही अशी आहे, त्याला एक मध्ये एक कप्पासुद्धा आहे, इकडच्या साईडला एक आहे, इकडच्या साईडला एक आहे, आणि मध्ये चेनचा एक कप्पा आहे। तर अशी ही पर्स आहे आणि खूप स्पेस आहे ह्याच्यामध्ये। खरं तर आपले जे काही मेकअपचं सामान वगैरे असतं ना, ते सगळं ह्याच्यामध्ये बसू शकतं, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, परत काही जे आपल्याला लागतं ना मेकअपसाठी साहित्य, ते सगळं बसेल ह्यामध्ये, त्या हिशोबाने मी घेतलेली आहे। तर तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा। फक्त ह्याचं मला जे हे काय बोलतात ह्याला, बेल्ट आहे ना, तो थोडासा आवडला नाही आहे, पण बघूया किती दिवस टिकतोय त्याच्यावरती। तर तुम्हाला कशी वाटते ही 1 साईड पर्स, मला नक्की सांगा। ही एक घेतली मी, थोडंसं खाली घे ना, वर लय झाला मोबाईल। तर कशी वाटते तुम्हाला ही पर्स, मला नक्की सांगा। आमच्या परीला तर आवडली आहे, तुम्हाला कशी वाटते सांगा। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तिच्यासाठी ही डॉल घेतली आहे, तिला डॉल खूप आवडतात, ह्याच्यापेक्षा थोडी मोठी पाहिजे होती, पण नाही भेटली आम्हाला, मग तिच्यासाठी ही एक घेतली आहे। तर कशी वाटते? हाय ही एक घेतली आहे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे, आता मी ह्या डब्यामध्ये ठेवली, खाली ये ना असं। तिसरी गोष्ट म्हणजे ह्या डब्यामध्ये मी ठेवले, कारण तिला स्कूलमध्ये ना सारखंच डान्स घ्यावा लागतो, काही असले की, काही कार्यक्रमांसाठी। मी तर काही हे असलं लावत नाही, पण तिला लागतं म्हणून मग मी घेतले, हे यात्रेमधून घेतले मी। केसांना जेव्हा आपण असं बन करतो ना, त्यावेळेस मग लावण्यासाठी हे घेतले,
छान आहे, मस्त आहे. लावल्यानंतर कळेल आपल्याला. अजून तर काय लावले नाही. आणि अशा डब्यामध्ये मी ठेवते त्याची जी फ्लावरची ज्वेलरी आहे ना ती खराब होऊ नये म्हणून. आणि हे तर तुम्ही बघितलंय, ही वाली ज्वेलरी किती सुंदर आहे ना. ही राधा बनली होती त्यावेळेसचा पण मी व्हिडिओ टाकला होता, त्यावेळेस मी तिला ही ज्वेलरी घातली होती. खूप सुंदर आहे. आणि ही ज्वेलरी मी सुद्धा घालू शकते कधी मध्ये असं वाटलं तर, असं फोटोशूट वगैरे करायचं असेल ना तर त्यावेळेस मी घालू शकते. माझा कान दुखतोय आता सध्या, जाई नाही माझ्या कानामध्ये, कारण माझं कान खूप दुखतोय. काही असं खोटं कानातलं घातलं ना माझं कान चिडतो, दुखतो, त्याच्यामुळे आता सध्या मी कानात काही घातलंच नाही आणि हे जाईना झाले. पण हे असं दिसतं छान, मस्त आहे ना हे. मग हे अशा डब्यामध्ये मी ठेवले म्हणजे व्यवस्थित राहिले यासाठी. एवढेच वस्तू घेतल्यात मी, जास्त काही वस्तू नाही घेतल्या. बायका खूप शॉपिंग करतात यात्रेमध्ये, बापरे मी बघितलंय बॅगच्या बॅग भरून आणतात. पण मला नाही आवडत एवढं जास्त शॉपिंग करायला. यात्रेमधलं कसं असतं, आपण थोडं दुकानामधून आहे ना थोडं पैसे गेले तरी चालतंय, माझं असं असतं, पण क्वालिटी बघून घ्यायचं. यात्रेमध्ये कसं क्वालिटी जास्त नसती, त्याच्यामुळे मी यात्रेमधल्या गोष्टी जास्त करून नाही घेत. आणि काहींना आवडत असेल त्या घेत असतील. काही गोष्टी छान पण असतात पण मी नाही घेत. तर एवढ्याच घेतलेल्या आहेत वस्तू. तर तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा. आमची डॉल पण कशी वाटली मला नक्की सांगा, आहे ना परी. तर एवढ्याच गोष्टी घेतल्यात. मला झाली सर्दी आणि खूप दिवसातून आपला ब्लॉग मी करतीये. आणि खरं सांगू का, जास्त दिवस झाले ना काही ब्लॉगमध्ये काय बोलावं ना काही समजतच नाही, कुठून सुरुवात करावी हे पण कळत नाही. तर आता चपातीचं पीठ मळून झाले, दुपार झाली खरं तर, आणि मी नाश्ता केला होता, त्यामुळे आता भूक लागली आता सध्या. परीला पण लागली आहे ना परी. तर आता मस्त चपाती करते आणि चपाती बरोबर ऑमलेट बनवणार आहे आज मी. तर छान असं मी जेवण करून घेतो. तुम्ही पण जेवण करायला या, चला. स्वयंपाक करायच्या अगोदर म्हटलं ही सगळी कपडे आहेत ना, हे यात्रेला गेले होते त्याच्यामुळे मग भरपूर सारी कपडे पडलेली. आणि मग दुसऱ्या दिवशी ठेवायची म्हटलं की मग दुसऱ्या दिवसाची कपडे, ही कपडे मग भरपूरच होतात, त्याच्यामुळे म्हटलं की आजच धुवून टाकावी. असंही ऊन आहे खूप आणि कपडे सुकतात लगेच. तर मशीन असल्यामुळे काही टेन्शन वाटत नाही, कितीही कपडे धुवायला टाकले तरी काहीच वाटत नाही. तर सगळी कपडे ह्यांची मी धुवायला टाकली होती, सगळी धुवून काढली. आणि पहिली जी सुकलेली होती ती बाजूला काढून ठेवली आणि आता सगळी कपडे मी सुकायला घालून घेते. आणि तुम्ही ह्या ड्रेसविषयी जर विचारत असाल, मध्ये मला विचारलं होतं एक जणीने की कुठून घेतला आहे हा टॉप, तर हा मिंत्रावरचा आहे. माझी सगळी कपडे मिंत्रावरचे असतात. मला मिंत्रा हे ॲप खूप आवडतं. ज्यावेळेस सेल लागतं त्यावेळेस मी मिंत्रावरचे कपडे घेत असते आणि मी माझ्या विशलिस्टमध्ये मी ठेवत असते. कारण कधी ह्याच्या किमती कमी होतात, कधी वाढतात ते समजतं आपल्याला. आणि त्याच्यानंतर जेव्हा सेल चालू होतं ना तेव्हाच मी परचेस करत असते. तर मला खूप आवडतो हा. आणि खरं सांगू का, ब्लॅक कलर माझा फेवरेट आहे, त्याच्यामुळे ब्लॅक कलरचे खूप ड्रेस आहेत माझ्याकडे. त्यातलाच हा एक आहे. आणि एकदम कम्फर्टेबल वन पीस आहे, त्याच्यामुळे मी घरी हा उन्हाळ्याचा आता म्हटलं की रोज आपलं वापरायला बरे पडतील, त्याच्यामुळे मग मी उन्हाळ्यात जास्त करून वन पीसच वेअर करते. आणि गरमी खूप होते मला, त्याच्यामुळे मग मी जास्त करून मला जी कम्फर्टेबल कपडे असतात तीच घालायला आवडतात. तर आता खूप जास्ती कपडे धुवायला होती तर ती मी आता सुकायला घातलेले आहेत. कांदे लसूण वगैरे आणलेले ते सगळं व्यवस्थित ठेवलं आणि घरामधलं सुद्धा सगळं काम आवरले. आता स्वयंपाक करायचा आहे. सकाळी माझा आणि परीचा नाश्ता झाला होता म्हणून काही जास्त भूक नव्हती आणि पीठ मळून ठेवलं होतं, म्हटलं पीठ छान भिजलं जाईल आणि चपाती पण खूप छान होते भिजल्यानंतर, म्हणून मग मी पीठ अगोदरच मळून ठेवलं होतं. तर आता मी चपाती करायला घेतली आहे आणि परीला खायचं होतं आज ऑमलेट. म्हटली मम्मी मला ऑमलेट खायचं आहे, तर म्हटलं चला बनवूया आज ऑमलेट. खूप दिवस झालं बनवलं पण नव्हतं आणि तिला आता मी ऑमलेट बनवून देते. तर बाकीचंसुद्धा घरामधलं सगळं काम आवरलं आहे. मागची जी मांडणी दिसते भांड्याची ती आत्ता मध्ये मी 2-4 दिवसापूर्वी सगळी क्लीन केली. मोबाईल काय माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे मला शूट काय करता आलं नाही, क्लिनिंगचा व्हिडिओ नाही. शिवाय आम्ही बाहेर थोडंसं गेलो होतो त्याचा व्हिडिओसुद्धा मला शूट करता आला नाही. डीमार्टचा व्हिडिओ शूट करता आला. भरपूर सारे व्हिडिओ आहेत जे शूट करताच आले नाहीत. आणि मला सारखे कमेंट येत आहेत की मंदिराविषयी, मी मंदिर घेतलेलं आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी, तर म्हटलं त्याविषयीसुद्धा मला कमेंट येतात की मंदिर दाखवा, तुमचं मंदिर कितीला घेतलं तुम्ही, आम्हाला पण असंच घ्यायचं आहे. सारख्या येतात कमेंट. तर त्यावरसुद्धा मला एक व्हिडिओ बनवायचा आहे डिटेलमध्ये, तर तोसुद्धा येईल तुम्हाला 2-3 दिवसानंतर व्हिडिओ. तोसुद्धा पाहायला विसरू नका.
आणि बाकीचे सुद्धा जे काही माझे व्हिडिओ खूप छान छान मी बनवलेले आहेत ते सुद्धा बघायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि तुमच्या घरच्यांनासुद्धा माझे व्हिडिओ नक्की बघायला सांगा आवडत असतील तर. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. तुम्ही सबस्क्राईब केलं तर इतरांपर्यंत माझे व्हिडिओ जातील आणि तुम्ही पाहिले शेअर केले तर इतरांनासुद्धा ते व्हिडिओ बघायला मिळतील. त्यामुळे तुम्ही नक्की शेअर करत जा. आणि आता तर काय उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत. आता तुम्हाला नवीन नवीन रेसिपीसुद्धा माझ्या बघायला मिळणार आहे. कारण मुलं घरातच असतात आणि मुलांना नवीन नवीन खायची खूप इच्छा होते. त्याच्यामुळे वेगवेगळे पदार्थ आता मी बनवण्याचा ट्राय करणार आहे आणि ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आहे. तर आज तर मी ऑमलेट बनवते परीसाठी. एकदम साधं आणि सिंपल बनवते. फक्त मीठ आणि मसाला टाकून. तिला असंच आवडतं. कोथिंबीर असेल तर कोथिंबीर आवडते, नाहीतर कांदा टोमॅटो ती जास्त खात नाही ह्याच्यामध्ये, म्हणून मग मी काय टाकत नाही, फक्त प्लेनच बनवते. तर आता ऑमलेट मी बनवायला घेतलं आहे तिचं. तिचं चाललं होतं ड्रॉइंग. आता सुट्टी लागली म्हटल्यावर काय सुट्टीच नाही ड्रॉइंगला. डस्टबिन तर माझं रोजच भरते कागदाने, इतकं तिला ड्रॉइंग करायला आवडते. तर आता तिला मी ऑमलेट बनवून देते आणि त्याच्यानंतर मग मी सुद्धा जेवण करून घेणार आहे. आणि बाहेर वातावरण तर एवढं उन्हाचं झालं होतं म्हणजे खूपच ऊन आहे. असं झळा येत होत्या खिडकीमधून. मी स्वयंपाक बनवत होते तर आज दुपारचा स्वयंपाक बनवते, वेळ झाला आहे म्हणून 1 वाजत आलेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही ऑमलेट नक्की सांगा. आणि ऑमलेट बनवून झाले आणि आता परीला जेवायला देते. तिला भूक लागली आहे खूप. तर तिची एक्साइटमेंट बघू शकताय तुम्ही, तिला आवडते. तर आता मी पण जेवण करून घेते. बाय. सबस्क्राईब नक्की करा.